नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑल इंडिया बार एक्झामिनेशन 21चं रिझल्ट हे डिक्लेअर झालेलं होतं 18 जुलै 2026ला. त्यानंतर खूप विद्यार्थ्यांचा रिझल्ट हा निगेटिव्ह लागलेला होता. त्यामध्ये खूप विद्यार्थ्यांचा हा सुद्धा प्रश्न होता, की सर जी माझ्याकडे OMR शीट आहे, त्यानुसार जर मी कॅल्क्युलेशन केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये मी पास दाखवत आहे. पण जेव्हा AIBचा रिझल्ट लागला, तर तिथे फेल दाखवत आहे. तर त्या पद्धतीने सर जेव्हा कधी रिचेकिंगचा काही ऑप्शन असेल का यामध्ये? त्यासाठी खूप विद्यार्थ्यांचे यामध्ये प्रश्न येत होते. त्यासाठीच ही अपडेट आलेली आहे, की इम्पोर्टंट नोटिफिकेशन रिगार्डिंग रिचेकिंग रिझल्ट अँड OMR शीट AIB 21 साठी. जे विद्यार्थी त्यांचा निगेटिव्ह रिझल्ट लागलेला आहे, त्या विद्यार्थ्यांनी परत रिझल्ट रिचेकिंगसाठी तुम्ही पाठवू शकता. तिथे परत एकदा तुमची OMR शीट्स चेक केल्या जातील आणि प्रॉपरली चेक केल्याच्या नंतर तुमचा जो रिझल्ट आहे, तो मेल थ्रू तुम्हाला करण्यात येईल. तर यामध्ये कधीपर्यंत तुम्हाला हे फॉर्म फिलिंग करायचं आहे, कोणती डेट लास्ट आहे, ते तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे. जसं की इम्पोर्टंट नोटिफिकेशन रिगार्डिंग रिचेकिंग ऑफ रिझल्ट OMR शीट्स. सो ही जी डेट्स आहे म्हणजे रिचेकिंग ऑफ OMR शीट विल बी एक्सेप्टेड 28 जुलै टू टिल 4th ऑगस्ट 2026 म्हणजे तुम्हाला ऑलरेडी हे रिचेकिंग करण्यासाठी चालू झालेलं आहे. लास्ट डेट आहे 4th ऑगस्ट 2026 पर्यंत. 4 ऑगस्ट पर्यंत तुम्ही हे जे फॉर्म फिलिंग किंवा रिचेकिंगची जी प्रोसेस आहे, ती तुम्ही करू शकता. Therefore, rechecking update result will be sent to register email ID ऑफ द कॅन्डिडेट्स. सो हे सर्व चेक केल्याच्या नंतर जो काही तुमचा रिझल्ट असेल, तो डायरेक्टली तुम्हाला ईमेल आयडीवर तुमचा जो रजिस्टर ईमेल आयडी आहे, त्यावरती तुम्हाला सेंड करण्यात येईल. द कॅन्डिडेट्स हू वॉन्ट टू हॅव देअर रिझल्ट अँड OMR शीट्स रिचेक, ज्या विद्यार्थ्यांना रिचेक करायचं आहे रिझल्ट किंवा OMR शीटनुसार, कॅन फिल द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म बाय व्हिजिटिंग वेबसाईट दॅट इज www.allindiabarexamination.com फॉर रिचेकिंग OMR शीट्स. परत एकदा तुमचा रिझल्ट चेक करायचा असेल, तर त्यासाठी तुम्ही या वेबसाईटला जायचं आहे. प्रॉपरली कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्हाला करायचं आहे, याची माहिती याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, की कशा पद्धतीने लॉगिन तुम्हाला करायचं आहे, कशा पद्धतीने फॉर्म फिलिंग करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावी लागेल. त्यासाठी तुम्ही प्रॉपरली पूर्ण व्हिडिओ बघा. कॅन्डिडेट मस्ट हॅव ऑनलाईन फीज ₹500 म्हणजे तुम्हाला हे जे फॉर्म फिलिंग करत असताना तुम्हाला ₹500 हे पे करावे लागणार आहेत. ॲप्लिकेशन फॉर रिचेकिंग इफ रिसीव्ड बाय एनी अदर मोड. अदर मोड म्हणजे दॅट इज फिजिकल समजा तुम्ही कॉपी फीज अँड फीज ऑफ ₹500 विल नॉट बी एक्सेप्टेड. सो याच्यामध्ये फिजिकल जे काही कॉपी आहे, या सर्व तुम्हाला पाठवायच्या नाहीयेत. ऑनलाईनच तुम्हाला फॉर्म फिलिंग प्रोसेस करायची आहे आणि ऑनलाईनच तुम्हाला 500 पे करायचे आहेत आणि त्यानुसार तुमचा रिझल्ट हा परत एकदा चेक केला जाईल आणि तुमच्या रजिस्टर ईमेल आयडीवरती तुम्हाला तुमचा जो रिझल्ट आहे, तो तुम्हाला परत एकदा पाठवला जाईल. ओके. त्यानंतर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपण आपल्याला हे फॉर्म फिलिंग करायचं आहे. रिचेकिंगसाठी किंवा रिझल्ट तुम्हाला OMR शीटसाठी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत आहे. आपण ऑल इंडिया बार एक्झामिनेशनच्या वेबसाईटला आहोत. त्यामध्ये तुम्हाला लॉग इन या बटनवरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही रिझल्ट चेक केलेलं होतं त्याच पद्धतीने तुम्हाला चेक करायचं आहे. लॉगिन आयडी तुमचा इथे टाकायचा आहे. एंटर पासवर्ड आणि कॅप्चा कोड यामध्ये टाकून लॉग इन या बटनवरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं. AIB21 लॉग इन युअर पोर्टल म्हणजे तुम्ही लॉग इन केलं आहे, जे तुम्हाला आता मी सांगितलेलंच आहे. त्यानंतर सेकंड स्टेप जी असणार आहे, स्टेप 2 अशा पद्धतीने विंडो तुमची लॉग इन केल्याच्या नंतर दिसणार आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे बघा करंट स्टेज रिझल्ट हे दिलेलं आहे ह्याच्यामध्ये रिचेकिंग ऑफ OMR फॉर AIB 2021 म्हणजेच काय OMR जे तुम्ही फिलअप केलेलं होतं ते परत एकदा तुमचं चेक केलं जाईल म्हणजेच रिझल्ट हा तुमचा परत एकदा चेक केला जाईल. त्याची अमाउंट आहे ₹500 आणि इथे अप्लाय फॉर रिचेकिंग यावरती तुम्हाला करायचं आहे. ओके. अप्लाय फॉर रिचेकिंग यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर नेक्स्ट जी डिटेल्स आहे 21 ची डिटेल्स म्हणजे तुमचं इथे नाव दिसेल, तुमच्या फादरचं नाव दिसेल, रोल नंबर दिसेल, ॲप्लिकेशन आयडी दिसेल,
रिझल्ट स्टेटस जो तुमचा होता तो दिसणार आहे. फेल असेल तर फेल दिसेल आणि यामध्ये तुमचे इनिशियल जे काही तुमचं नाव आणि फोटो वगैरे तुम्हाला दिसेल. ओके. हे सर्व चेक केल्याच्या नंतर नेक्स्ट जी स्टेप आहे ती आपल्याला यामध्ये करायची आहे. म्हणजेच काय तर रिव्हॅल्युएशन हा जो ऑप्शन आहे त्या ऑप्शनमध्ये काहीच आपल्याला रिझन फॉर चेकिंग म्हणजे काही ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. एक ऑप्शन दिलेला आहे डिफरंट सेट फिल इन OMR ड्युरिंग एक्झाम हा ऑप्शन आहे का? स्कोर सिक्युअर लोअर मार्क दॅन एक्सपेक्टेड हा ऑप्शन असेल तर हा ऑप्शन सिलेक्ट करा. द सेट कोड field in OMR is incorrect, but the question book number field OMR is correct. हा ऑप्शन असेल तर हा करा. आणि सेट कोड क्वेश्चन नंबर बुक वर नॉट फिल इन द OMR. सो हा ऑप्शन असेल तर तो ऑप्शन तुम्ही क्लिक करू शकता. नॉर्मली विद्यार्थ्यांचं जे काही ऑप्शन असणार आहे, तो तुम्हाला हा चेक करायचा घ्यायचा आहे सिक्युअर लोअर मार्क्स दॅन एक्सपेक्टेड. म्हणजेच तुम्हाला जे मार्क्स पडलेले आहेत, कमी मार्क्स आहेत आणि मी जेव्हा चेकिंग केलेलं होतं प्रॉपरली, त्यावेळी जास्त मार्क्स होते. सो सिक्युअर लोअर मार्क्स दॅन एक्सपेक्टेड हे तुम्ही रिझन सिलेक्ट करू शकता. ॲज पर तुमच्या जे काही जे डिफरंट सेट कोड वगैरे जर काही असेल तुमचं काही, तर त्या पद्धतीने तुम्ही ते चेक म्हणजे त्यामध्ये क्लिक करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे, की याच्यामध्ये तुम्हाला रिमार्क दिलेला आहे. मॅक्सिमम 500 वर्ड्स कॅरेक्टरमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. ते काय लिहायचं आहे, तर ते याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे मी. आय रिस्पेक्टफुली सबमिट दॅट द मार्क्स अवॉर्डेड टू मी आर सिग्निफिकंटली लोवर दॅन माय एक्सपेक्टेड स्कोर बेस्ड ऑन माय परफॉर्मन्स इन द एक्झामिनेशन. हे तुम्हाला दिलेलं आहे. हे कॉपी पेस्ट केलं तरी तुम्ही चालेल. ओके. त्यानंतर त्यामध्ये आपण प्रॉपरली कमेंट्स वगैरे मेन्शन केल्याच्या नंतर म्हणजे इथे आपण रिझन आपण टाकलेलं आहे, सिलेक्ट केलेलं आहे. रिमार्क्स यामध्ये सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर मग सबमिट अँड प्रोसेस पेमेंट यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर ₹500 तुम्हाला तिथे पेमेंट करायचं आहे. ओके. त्यानंतर तुमचा जो रिझल्ट आहे तो चेक केला जाईल. यामध्ये लिहिलेलं आहे रिचेकिंग डेट 28 जुलै एंड होणार आहे 4 ऑगस्ट 2026. ओके. नोट आहे, की जे तुम्ही फीज वगैरे जे काही पे करणार आहात, म्हणजे रिफंड विल बी इश्यू नो करेक्शन विल बी मेड इन केस ऑफ कॅन्डिडेट फिल इनकरेक्ट इन्फॉर्मेशन रिचेकिंग फी ॲप्लिकेशन. समजा चुकीची माहिती तुम्ही फिलअप केली असेल, तर त्याच्यामध्ये तुमचं पैसे तर रिफंड होणार नाहीच आणि तुमचं रिचेकिंग सुद्धा ॲप्लिकेशनला प्रॉब्लेम होऊ शकतो. ओके. जे काही तुम्ही करेक्ट डिटेल्स वगैरे टाकलेले असणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय, की सर माझा रिझल्ट हा प्रॉपरली मी OMR शीट भरलेली होती, प्रॉपरली माझे मार्क्स वाढले पाहिजेत. अशा विद्यार्थ्यांनी नक्की यामध्ये रिचेकिंगसाठी हे पाठवणं गरजेचं आहे. जेणेकरून तुम्ही AIB21 पास होऊ शकाल. स्टेप बाय स्टेप यामध्ये इन्फॉर्मेशन सांगितलेलं आहे. खूप विद्यार्थ्यांचं यामध्ये प्रॉब्लेम येत होतं, की सर यामध्ये रिचेकिंगचं जेव्हा फॉर्म फिलिंग चालू होईल त्यावेळी नक्की व्हिडिओ बनवा. त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की याला लाईक करा आणि तुमचे जे मित्र असतील, फ्रेंड असतील त्यांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा. आणि तुमच्या चॅनलला तो डेफिनेटली याला सबस्क्राईब करण्याचा नक्की प्रयत्न करा. थँक यू सो मच.